जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत कढईमधली व्हेज बिर्याणी. करायला पण सोपी आणि अगदी 10 मिनिटात होणारी ही व्हेज बिर्याणी. चला तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च. अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यातीलच थोडासा आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून आपण याचं वाटण करून घेणार आहोत विदाऊट पाणी. व्हेजिटेबल्समध्ये घेतलेले आहेत वांगी, बटाटा, शेवग्या शेंगा, फ्लावर आणि वाटाणा. हे आपण स्वच्छ बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल आणि तूप, त्यामध्ये खडा मसाला घालून, जिरे घालून, अगदी कांदा घालून छान परतून घेणार आहोत आपण. गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण हा छान कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचा टोमॅटो. तोही छान आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण जी पेस्ट केली होती ती घालायची आणि तेही छान आपण भाजून घ्यायचं तेलामध्ये. आता आपण सर्व व्हेजिटेबल्स यामध्ये मसाला भाजल्यानंतर घालणार आहोत. शिमला मिरची, शेवग्या शेंगा, वांगी, फ्लावर, बटाटा आणि वाटाणा. हे अगदी आपण 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं. हे छान घालून छान परतून घ्यायचं हे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. आपली भाजी शिजण्यासाठी आपण विदाऊट पाणी आपण थोडीशी भाजी शिजवणार आहोत. त्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून छान हे भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण मसाला वापरणार आहोत. लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला 2 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच. अशा प्रकारे आपण हे सर्व मसाला घालून छान भाजी परतून घ्यायची आणि 5 मिनिटासाठी आपण ही भाजी झाकून ठेवायची. पाणी घालायचं नाही. 5 मिनिटासाठी झाकून ठेवायची. आता आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो स्वच्छ धुवून घ्यायचा. आता पाहू शकता आपली भाजी पण थोडीशी शिजलेली आहे. आता मात्र हे थोडंसं तर पाणी घालायचं आणि त्यामध्ये वापरणार आहोत 2 ते 3 चम्मच दही. आता हे दही घालून पुन्हा आपण छान भाजी मिक्स करून घ्यायची. अगदी सुपर टेस्टी आणि अगदी सोपी पद्धत आहे. जरूर करून पहा. अवेलेबल असतील त्या तुम्ही व्हेजिटेबल्स त्यामध्ये टाकू शकता. अगदी घरातील आपण कोणताही तांदूळ जो आपण दररोजचा खातो तो तांदूळ जरी वापरला तरी आपली ही बिर्याणी अगदी सुपर टेस्टी होते. अगदी जास्त गिर होत नाही. छान असा फडफडीत आपली ही बिर्याणी तयार होते. आता हा तांदूळ घालून छान आपण भाजून घ्यायचा आणि इथे मात्र अगदी गरम पाणी आपण ह्या भातामध्ये ओतून हा भात झाकून ठेवायचा. पाहू शकता अगदी गरम पाणी होतं आणि अगदी लगेच हा आपला भात शिजतो. 10 मिनिटात आपला हा भात छान शिजतो आणि अगदी फडफडीत होतो. आणि रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा जुगाड रेसिपीला. धन्यवाद.